गुड मॉर्निंग, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मी शुभांगी. आज सकाळी मॉर्निंग वॉकला घेताना खूप छान व्ह्यू होता सूर्योदयाचा आणि खूप सुंदर वाटलं, मन प्रसन्न झालं. त्यानंतर एक्सरसाइज मॉर्निंग वॉक झाल्यानंतर मी घरी आली तर पाहते काय चिमण्या मस्तपैकी पाणी मडक्यामध्ये ठेवलेलं एन्जॉय करत होता पिऊन. अशा चिमण्यानी प्राखरं माझ्याकडे रोज येतात, कारण की गॅलरीमध्ये झाडे लावण्याचा हाच एक फायदा असतो की वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या आपल्याकडे येतात आणि त्यांची जी लीला बघायला आपल्याला भेटते. त्यानंतर देवपूजा झाली. देवपूजा झाल्यानंतर माझ्याकडे आज हळदी कुंकू होतं. त्या हळदी कुंकासाठी मी जे वाण आणले त्याचं पूजन करत होते आणि सर्व महिला माझ्याकडे कमीत कमी 120 महिला हळदी कुंकाला आल्या होत्या आणि आज त्या सर्वांना हळदी कुंकाचा वाण देऊन मी माझ्या सौभाग्याचे आयुष्य वाढवण्यासाठी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम केला होता. माझं हळदी कुंकू दरवर्षी मी उद्यापना दिवशीच करते, कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी हा 5व्या गुरुवार आला होता म्हणून मी ह्या दिवशी ह्या हळदी कुंकू केलं आणि मागच्या 4थ्या गुरुवारी मी उद्यापन केलं. तर ह्या गुरुवारी हळदी कुंकू करण्याचा एक मिनिंग आहे की आपण ह्या दिवशी दान धर्म करणं चांगलं असतं आणि सौभाग्याचं लेणं आपलंसुद्धा वाढवून समोरच्याचं पण सौभाग्याचं लेण्याला आयुष्य लागावं म्हणून हा हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो आणि तोही मी आज माझ्या घरी संपन्न केला. आणि या सर्व स्त्रिया येऊन चांगला आशीर्वाद देखील मला देऊन गेल्या आणि माझ्याकडे येऊन जी माझी मैत्रीण होती, एक आध्यात्मिक सनातनमधली होती, तिने सुद्धा मकर संक्रांती संदर्भात आणि हळदी कुंकू संदर्भात मग देखील माहिती सांगितली, कारण की मकर संक्रांत सुद्धा जवळच येणार होती म्हणून त्या संदर्भात तिने सुद्धा माहिती सांगितली.